आज मी खानदेश पद्धतीची गवारची भाजी बनवणार आहे। तर चला आपण बनवूया। त्यासाठी मी आधी 2 ते 3 वेळेस गवारची भाजीला व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिला कढईमध्ये थोडं तेल आणि जिरा घालून गवार टाकायची आणि ती गवारला आपण थोडंसं मीठ टाकून व्यवस्थितशीर वाफवून घ्यायची आहे। आपली गवार वाफत आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टमाटरची प्युरी करून घेणार आहोत। तोपर्यंत बघा आपली गवारसुद्धा वाफली गेलेली आहे। त्यानंतर मी त्याच कढईमध्ये 2 पळ्या असं तेल घातलेले आहे आणि त्याच्यात आपण जी टमाटरची प्युरी केलेली होती ती घालायची। त्यानंतर त्याच्यात आलं लसूणाची पेस्ट घालायची आहे आणि त्याला व्यवस्थितशीर तेल सुटायला लागलं की त्याच्यात आपले सुके मसाले, तिखट, हळद आणि थोडंसं धना पावडर असं घालायचे आहे आणि त्यानंतर तिच्यामध्ये आपण वाफलेली गवार घालून घ्यायची आहे। जोपर्यंत आपली गवार मसाल्यामध्ये व्यवस्थितशीर फ्राय होत आहे तोपर्यंत आपण एका पातेलीत पाणी गरम करायचं आणि ते गरम पाणी आपण त्या भाजीत घालायचे आहे। त्यानंतर भाजीला व्यवस्थितशीर उकळी आली की तिच्यामध्ये थोडं भाजलेला शेंगदाण्याचे कूट घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालून भाजीला थोडी 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर राहू